नमस्कार सर, कसा आहे तुमचा मूड? हां, मूड एकदम चांगला आहे. आत्ताच आम्ही एक छान असं चर्चासत्रामध्ये सहभागी झालो होतो. समाज माध्यमांवरती मराठीची काय परिस्थिती आणि कसं त्याचं भविष्य याच्याविषयी आम्ही भरपूर भाष्य केलं आणि मजा आली. तसा मूड लाईट आहे. सर मला एक विचारायला आवडेल की तुम्ही मराठी भाषेमध्ये कंटेंट क्रिएट करता आणि आपल्या लहेजाने आणि आपल्या बोलीभाषेतून तुम्ही प्रत्येक विषय असो किंवा एखादी गोष्ट असो ती प्रत्येक विषय ठामपणे मांडता. सर मराठी भाषा आणि हे विषय मांडताना तुम्हाला कसं वाटतं? खूप अभिमान वाटतो, की ज्या बोलीभाषेमध्ये लहानचं मोठं झालो, त्याच बोलीभाषेचं प्रतिनिधित्व आपण सोशल मीडियावरती करतो आहे आणि त्याच बोलीभाषेमध्ये आपण व्हिडिओज बनवतो आहे. तर खूप छान वाटतं, अभिमान वाटतो आणि प्राऊड पण वाटतं तेवढंच. खूप छान. सर मला एक विचारायचं आहे, मराठी मूडने बोला मराठी नावाचा एक खूप छान उपक्रम राबवला होता, ज्यामध्ये तुम्ही देखील आपलं मत मांडलं होतं बोला मराठीसाठी. सर तुम्हाला ही बोला मराठी कॉन्सेप्ट हा कंटेंट कसा वाटला? नाही, मला खूप छान वाटलं होतं. त्याच्यामध्ये मला वाटतं 3 प्रकारचे त्याच्यामध्ये हे होते ना, की स्टँडअप कॉमेडी, त्याच्यानंतर कथाकथन वगैरे, कविता होता. तर खरोखर असे कार्यक्रम झाले पाहिजेत, अशा स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे, ज्याने मराठीमध्ये जे कलाकार आहेत त्यांना एक चांगला त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळतो. तर हे असे कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे आणि बोला मराठीचा म्हणजे हा उपक्रम मला खूप आवडला होता. सर जसं आत्ताची तरुण पिढी जेनजीज म्हणायला काही हरकत नाही, पण ती सध्या OTT म्हणा, सोशल मीडिया म्हणा ह्याकडे जास्त झुकलेली आहे आणि त्या अनुषंगानेच किंवा त्याच ह्याने तुम्ही मराठी भाषा जास्तीत जास्त पसरवण्याचा प्रयत्न करत आहात, तीही बोलीभाषा. सर जर एखाद्याला या फील्डमध्ये जर उतरायचं असेल तर त्याने कुठल्या ताकदीने उतरायला हवं की नाही हवं, तुमचं यावर मत काय? नाही, मी नेहमी याच्याविषयी सांगत असतो, एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून ती करायची किंवा ती गोष्ट आपल्याला करायला जमते म्हणून ती करायची, ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे प्रत्येकाला जर अभिनय क्षेत्रात यायचं आहे, प्रत्येकाला कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे, पण ती गोष्ट आधी तुम्हाला जमते का हे तुम्ही स्वतःला विचारून पाहिलं पाहिजे, आजूबाजूच्या व्यक्तींना विचारून पाहिलं पाहिजे. जेव्हा 4 अनोळखी व्यक्ती येऊन तुम्हाला सांगतील की तू जे काम करतोयस ते अतिशय उत्तम करतोयस, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही ते काम केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ग्लॅमर म्हणून बघून, हा झगमगाट बघून बऱ्याच लोकांना असं वाटतं की या क्षेत्रामध्ये यावं, पण ते तुम्हाला जमतंय का हे तपासून बघणं, त्याची पडताळणी करणं तेवढंच गरजेचं आहे. खूप सुंदर सर. सर एक मंगाजी म्हणून मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपण जे कंटेंट रेडी करतो, तयार करतो, तर प्रेक्षकांसमोर ते मांडताना व्ह्युअर्स म्हणजे जे व्ह्युअर्स आहेत ते कसे बघतात आणि ह्याचा विचार तुम्ही कसा करता, त्याची तयारी कशी असते? नाही, खरं तर रिलेट होणारे कंटेंट पाहिजे. हे माझ्या आयुष्यात कुठेतरी झालं होतं. असा एक दाजी माझ्या आयुष्यात कुठेतरी आहे आमच्या कुटुंबामध्ये, जो दर 2 मिनिटाला रुसून बसतो. असा एक पाटील आहे आमच्या गावात, असा एक माणूस आहे आमच्या गावात जो भयानक शिव्या देतो आणि जो एकदम कडक शिस्तीचा आहे. रिलेटेबल कॉन्टेंट असलं की लोकांना आवडतो. मला असं वाटतं रिलेटेबिलिटीवरतीच जास्त फोकस केला पाहिजे. मराठी मूडसोबत संवाद साधून तुम्हाला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. म्हणजे जेव्हा मला ते बाईटबद्दल विचारलं होतं की आमचा असा उपक्रम आहे, तेव्हाच मला खूप छान वाटलं होतं की कुणीतरी पुढे येऊन मराठी कलाकारांसाठी असा एक प्लॅटफॉर्म तयार करते. तेव्हाच मला खूप छान वाटलं होतं आणि आज योगायोगाने सरांसोबत पण भेट झाली. ते मला बोलले की तुम्ही आमच्या कार्यक्रमाची बाईट दिली होती. मला खूप छान वाटलं आणि मराठी मूड्सला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. भविष्यात तुम्ही अशीच मोठमोठ्या लेवलच्या कॉम्पिटिशन्स घ्या. आमचा सपोर्ट, आमचा मार्गदर्शन, म्हणजे लागलं तर मार्गदर्शन, पण आमचा सपोर्ट तुम्हाला नेहमी असेल.